आणि आता पोलिसांमधले असतील कोणतरी सिव्हिल ड्रेसवरती असणार 100%, हिंदुत्ववादी कार्यक्रम म्हणजे असणार 100% असणार 100% असणार ना, अशा वेळी असणार. त्यांना पण सांगून ठेवतो साहेब, आम्ही खूप शांततेत आणि संयमात घेतलेला आहे, माणसं पण खूप कमी आणतो, पण एवढंच सांगतो, कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी फक्त मुस्लिमांनी घेतलेली नाही, तो ठेका आम्ही घेतलेला नाही. कायदा आणि सुव्यवस्था काढायचा, कायदा आणि सुव्यवस्था आम्ही पण बिघडवू शकतो, तेवढी ताकद आमची सुद्धा या चिपळूणमध्ये आम्ही उभी केलेली आहे. तुम्ही सांगा, वेळ येईल तेव्हा दाखवणार आम्ही सुद्धा. फक्त आम्ही त्या गोष्टीत आता पडत नाही. आम्ही का पडत नाही? कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार कारवाई करा, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे या सगळ्यांनी जरा त्या विषयात सुद्धा लक्ष घालणं थोडं गरजेचं आहे. हरण्यामध्ये एक 2 दिवसापूर्वी 2 दिवसापूर्वी मला वाटतं आठवडा दीड आठवड्यापूर्वी हरण्यामध्ये एक प्रसंग घडला. हरण्यामध्ये 2 मुलं हरण्याच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जो किल्ला आहे, त्या किल्ल्यावरती सिगरेट आणि दारू प्यायला बसली होती. म्हणून त्यांना हटकण्यासाठी म्हणून आमची 2 मुलं 2 मुलं आपली हरण्यातली आमची बाजारपेठेतली गेली. दुसऱ्या दिवशी तुम्ही आम्हाला हे विचारलं का? म्हणजे याला छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आमची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलग्याच्या नावाने आम्ही शहर बसवले छत्रपती संभाजीनगर, ती त्याचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते? त्यांना औरंगाबाद लागला, छत्रपती संभाजीनगर नाव झालेलं आहे, ते छत्रपती संभाजीनगर नाव घ्यायला लाज वाटते. आणि आमच्या किल्ल्यावरती तुम्ही सिगरेट आणि दारू प्यायला बसणाऱ्या लोकांना हटकता. आणि आमच्या लोकांनी त्यांना हटकलं म्हणून जवळजवळ 20 ते 22 जणांचा कंपू येऊन त्या 2 मुलांना एवढं मारलं. एकाचं जबड्याचं ऑपरेशन आता रत्नागिरीमध्ये चालू आहे. आज त्यांची परिस्थिती नाहीये, त्यांच्या आई वडिलांची परिस्थिती नाहीये. दुसऱ्या मुलग्याला तर डोळ्याचं पूर्ण सुजून गेला. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गेलो असतो. आम्ही का जातो? हे आम्ही या सगळ्या प्रसंगांमध्ये जातो. वालचंद नगर असेल, अक्कलकोट असेल, इतर चिपळूणमध्ये घडलेले प्रसंग असतील, कुंभारली घाटात गायींच्या गाड्या पकडायला जायचं असेल, शिरळच्या फाट्यावरती गायीची गाडी भरते म्हणून त्यांचा पाठला काढायला जायचं असेल, मिरजोळी सारख्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवलेलं मटण शोधायला जायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कशासाठी करतोय? ह्या आम्ही निवडून येण्यासाठी करत नाही. अरे आम्हाला निवडून येण्यासाठी करायचं असतं तर आम्ही ऑफिसमध्ये बसून लोकांची कामं केली असती. मी आज देखील सांगतोय की राजकारणात येताना सुद्धा प्रत्येकाची भूमिका ठरलेली असते. आमची देखील हिंदुत्वाची भूमिका ठरलेली आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी आपुलकीने करतोय. ह्या आपल्या चिपळूणकर नागरिकांसाठी करतोय, माझ्या बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांसाठी करतोय, माझ्या DBJ कॉलेजला ग्रामीण भागात येणाऱ्या महिलांसाठी करतोय, माझ्या भगिनींसाठी करतोय. त्यांच्या आईवडिलांची परिस्थिती नाही आहे की ते एवढा खर्च करू शकतील आपली मुलगी, म्हणून त्यांची परिस्थिती नाही म्हणून कोणतरी ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत, ज्यांचा आईस बापूस दुबईमध्ये आहे म्हणून त्यांनी आमच्या मुली नाचवायचं काम करायचं जमणार नाही. यापुढे आज सांगून ठेवतो, मी जरी राजकारणामध्ये असलो तरी मी माझी भूमिका या अगोदर देखील स्पष्ट केली आहे. मला या अगोदर पण मुस्लिमांची मतांची गरज नव्हती, भविष्यात देखील आम्हाला निवडून येण्यासाठी मुस्लिम मतांची गरज नाही असेल. आणि पडलो तरी चालेल, नाही नगरसेवक होणार, नाही त्याच्यापेक्षा पुढचं मत पडणार, पण माझ्या आई बहिणींकडे जो वाईट नजरेने बघेल, जो आमच्या गायी कापणाऱ्यांचा पाठिंबा देणारा असेल, त्यांची मतच आम्हाला नकोत. अशा प्रकारची आमची भूमिका आहे. ही भूमिका आम्ही कशासाठी घेतोय? या आपल्या चिपळूणकर नागरिकांसाठी घेतोय. कधीतरी असा प्रसंग चिपळूणच्या मुलींच्या बाबतीत घडणार आहे, त्यावेळी आपण जर एकत्र नसलो तर आपल्यावर देखील हे सगळ्यात मोठं संकट असेल असं लक्षात ठेवा. बाबांना, आपण सगळ्यांनी एकत्र यायची हीच वेळ आलेली आहे. ह्याच्यानंतर वेळ गेलेली संपत चाललेली आहे. पूर्वी चिंचनाक्यात उभं राहिल्यावर नाथपाई चौकाकडे बघितल्यावर 250 ते 300 गुढ्या दिसायच्या. आता गुढीपाडव्याला काय परिस्थिती आहे ते आपण बघतोय. आता जर आपण या विषयात हात घातला नाही, आपण या विषयात लक्ष घातलं नाही तर भविष्य हे आपलं कठीण होऊन जाणार आहे. त्यामुळे आपल्यासारख्या लोकांनी पुढे यायची हीच वेळ आहे. आणि मला वाटतं की आपण जर एकत्र आलो नाही तर भविष्यात देखील अशा पद्धतीने बरेच अनेक आक्रमण होणार. आणि अशा वेळी जर पोलीस प्रशासन मदत करत नसेल तर आम्ही पण संयम बाळगतो. पोलीस प्रशासन सांगतं त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्या पळून गेल्या, कायदा व सुव्यवस्था राखली पाहिजे, शांततेत सगळ्या गोष्टी करायला हवे. पण अजून पाणी इथं आलंय, इथे यायची आम्ही वाट बघणार नाही. पोलीस प्रशासनाला पण सांगून ठेवतोय, पाणी इथे यायची आम्ही वाट बघणार नाही. हरण्यासारख्या जर 2 मुलं जर जात असतील, सिगरेट दारू पित असतील, त्या मुलांना हिंदू मुलांनी हटकलं म्हणून 20-25 मुलं एकत्र येऊन हरण्यातल्या 2 मुलांना मारत असतील, त्यांच्या आई वडिलांचं डोळ्यातलं पाणी बघितलं, त्या दिवशी ठरवलं चिपळूणमध्ये असं जर कुठच्या आमच्या हिंदू मुलांवर हल्ला झाला
तर पोलीस तशात एक वाराचा खांडोळी करून टाकू तरच त्यांना उत्तर मिळणार. एकाची एकदा खांडोळी केली नाही चिपळूणमध्ये तर परत कोण अशी डेअरिंग करणार आहे आमच्या हिंदू मुलींवर आणि हिंदू मुलांच्याकडे वाईट नजरेने बघण्यासाठी. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली देवस्थानांचं जीर्णोद्धार जे झाले होते त्या देवस्थानांचे देवींचे मूर्त्या फोडल्या, ज्या आपल्या आया आणि बहिणी नासवण्याचं काम जे अफजल खानाने केलं, ते अफजल खानाला ते असं म्हटले नाही मी निवेदन देतो यांना नोटीस द्या, 21 दिवसात तुम्ही काय गुन्हा केला तो सादर करा. आमच्याकडे ही सिस्टीमच नाही. जो छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण सगळे सैनिक आहे, बिचवा काढायचा, घुसवायचा आणि कोथळा काढायचा, ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ही शिकवण आपल्याला दिली त्याच अफजल खानाचं थडगं सुद्धा या प्रतापगडावरती आपल्याला बघायला मिळतंय. आणि अशी अनेक थडगी चिपळूणमध्ये सुद्धा आहेत. ती चिपळूणमधली थडगी, जसं प्रतापगडावरचं थडगं आमच्या शिंदे म्हणजे राजकीय विषय सांगत नाही, परंतु शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात पहिलं काम त्यांनी काय केलं असेल तर प्रतापगडावरचं असलेलं अफजल खानाचं थडगं उडवून टाकलं. चिपळूणमध्ये देखील अशी अनेक थडगी आहेत आणि त्याची सुरुवात वडनाग्यापासून हा निहार गोळे 100% करणार हा तुम्हाला विश्वास देतो. आणि भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा या चिपळूणमध्ये हिंदुत्वाचा विषय निघेल तर आजपासून बाहेरनं शक्ती आणि ताकद आणण्याची गरज आपल्याला पडणार नाही. आपण स्वतः हिंदुत्वाची ताकद म्हणून उभं राहायचं एवढंच सांगतो. आणि एवढी आपली दहशत ठेवायची. मला माहितीये की दहशतीखाली आपले काही भाग आहेत, शहरातले देखील काही भाग दहशतीखाली आहेत, पण त्यांना सुद्धा आपण कशा पद्धतीने बळ द्यायचं तर सांगून ठेवतो. पूर्वीच्या काळी मोगलांकडनं जेव्हा फौजा निघायच्या ना, त्या नर्मदेच्या उत्तरेच्या काठाकडे यायच्या आणि बघत बसायच्या. नर्मदेच्या काठावर मोगलांच्या फैजा आल्यावर आजूबाजूला महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण भारत असेल त्यातली लोक घाबरायची, अरे बापरे आता हा हल्ला कुठे होणार आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरुवात केली, त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आणि त्याच्यानंतर आपल्या संपूर्ण स्वराज्याने असं काम केलं की दक्षिणेतनं फौजा जेव्हा दक्षिण किनाऱ्यावरती नर्मदेकडे जाऊन बघत होत्या, त्या उत्तरेत आणि दिल्लीतल्या लोकांमध्ये धडकी भरत होती की आता हा हल्ला कुठे होणार आहे. आता जर आमच्याकडे ज्या भागात चिपळूणमधले काही जे रोड वगैरे जे आहेत त्या भागातली लोकांनी आमच्या लोकांकडे बघितल्यावर भीती वाटत होती. जेव्हा आम्ही उभे राहू तेव्हा ह्यांना भीती वाटेल की आज हा निहार गोळे किंवा ही हिंदुत्वादी संघटना गोळकोट रोडला येत आहेत का दादर मॉलला जात आहेत, हा विचार करण्याची वेळ नक्की आणू एवढंच सांगतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला मला जी बोलण्याची संधी दिली ती मी मनापासून आभार व्यक्त करतोय की आमची मनापासूनची भावना होती की हे व्यासपीठ आम्हाला शोधतच होतो, कधी एकदा व्यासपीठ भेटतंय आणि कधी एकदा आम्ही हिंदुत्वाची भूमिका जाहीर करतो. आज सांगून ठेवतो, मी माझ्या आईला आणि माझ्या बायकोला सांगितलेलं आहे की आजपासून हा निहार चिपळूणच्या हिंदुत्वासाठी आहे एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना पक्ष असल्यामुळे आमच्या तोंडात ते आलं.